अजित पवार यांना जे ओळखतात त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावर काम केलं नाही. ठीक आहे, सत्तेसाठी एकत्र आले, त्यांच्यावरती काही संकट भाजपनं लादली, घोटाळ्याचे आरोप झाले, ईडी CBI मागे लावलं, त्याच्यावर इतर राजकारणी जे करतात तेच त्यांनी केलं. तेवढ्यापुरते ते भारतीय जनता पक्षाला सरेंडर झाले. आपल्यावरच्या फायली क्लिअर करून घेतल्या शहाणपणानं आणि त्यानंतर ते पुन्हा एकदा त्यांच्या मूळ प्रवाहात येण्याची धडपड करत होते स्वगृही. आणि ती करत असताना त्याआधी त्यांनी कधीही भारतीय जनता पक्षाचा जो अजेंडा बटेंगे तो कटेंगे, हिंदू मुसलमान, दंगली, एक है तो सेफ है, या अजेंड्यावर त्यांनी कधी काम केलं नाही. त्यांनी जातीपातीवर काम केलं नाही, राजकारण केलं नाही आणि दुर्दैवानं त्यांचा मृत्यू झाला. तुम्ही मूळ प्रवाहात यायचं त्या प्रयत्न करत होते असं म्हणताय, पण देवेंद्र फडणवीसांनी त्या विधानाला स्टॉप दिला. ते म्हणताय जर असं झालं असतं तर त्यांनी माझ्यासोबत चर्चा केली असती. असं काही नाही. देवेंद्र फडणवीसांबरोबर प्रत्येक गोष्टीची चर्चा होते असं नाही ना. अजित पवार स्वतः त्या पक्षाचे नेते आणि प्रमुख होते ना. अजित पवार स्वतः त्या पक्षाचे नेते आणि प्रमुख होते. ते त्यांच्या मर्जीनं भाजपबरोबर गेले आणि त्यांना असं वाटलं कदाचित की भारतीय जनता पक्ष हा आपल्या महाराष्ट्राच्या विचाराचा पक्ष नाही. आता अजित पवार फडणवीसांबरोबर संदर्भात खादीत बरंच काही बोलायचे असं बोललो तर आम्ही. जर फडणवीस यांच्याशी त्यांनी चर्चा केली नसेल याचा अर्थ त्यांचा फडणवीसवर विश्वास नसेल.